पुणे जिल्ह्यातून पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झालंय। वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल यांनी केले आहे। प्रथम आपण वारीच्या मार्गाची माहिती घेऊयात। संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी दिनांक 7 जुलै रोजी देहूवरून प्रस्थान करेल आणि दिनांक 24 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल। पालखीचा मार्ग हा देहू, निगडी, दापोडी, हडपसर, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी, गवळ्याची, बारामती, सणसर, अंथुर्णे, निमगाव, केतकी, इंदापूर, सराटी, अकलोज, बोरगाव, पेराची, कुरोली, वाखरी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा राहील। संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनातर्फे जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। वारी ज्या ठिकाणी मुक्कामास असेल तिथे पालखी तळावर पिण्याचे पाणी तसेच शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे। वारकऱ्यांसाठी प्रत्येक पालखी तळावर पोलीस मदत केंद्र नेमण्यात आलेले आहे। तरी आपणास काही अडचण आल्यास आपण तिथे संपर्क करू शकता। तसेच कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आपण डायल 112 या नंबरवर संपर्क साधू शकता। पालखी मार्गावरून जाताना वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे तर रस्त्याच्या उजव्या बाजूने पालखी सोहळ्यातील वाहनांची वाहतूक सुरू राहील। तसेच सर्व स्टॉल धारकांनी आपले स्टॉल रस्त्याच्या डाव्या बाजूला लावावेत। पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांची वेगळी रांग असेल, तरी सर्वांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे। वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतुकीच्या मार्गामध्ये केलेल्या बदलाची माहिती आपण आता घेऊयात। दिनांक 12 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने ही वाघोली, केसनन, राहू, पारगाव, चौफुला या पर्यायी मार्गाचा वापर करतील आणि सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहने ही चौफुला, पारगाव, राहू, केसनन, वाघोली आणि पुणे या मार्गाचा वापर करतील। थेऊर फाटा मार्गावरील पूल हा कमकुवत व जीर्ण झाल्याने दिनांक 13 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने ही हडपसर वरून मगरपट्टा मार्गे वाघोली, केसनन, लोणीकन, राहू, पारगाव, न्हावरे, काष्टी, दौंड, कुरकुम या पर्यायी मार्गाने जातील। तसेच सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहने ही कुरकुम, दौंड, काष्टी, न्हावरे, पारगाव, राहू, वाघोली आणि पुणे या मार्गाचा वापर करतील। दिनांक 14 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने ही चौफुला, पारगाव, न्हावरे, काष्टी, दौंड आणि कुरकुम या पर्यायी मार्गाने जातील। तसेच सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहने ही कुरकुम, दौंड, काष्टी, न्हावरे, पारगाव आणि चौफुला या मार्गाने येतील। दिनांक 14 जुलै आणि 15 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे मार्ग बंद राहतील। सदरची वाहतूक भिगवण मार्गे बारामतीला जाईल आणि बारामतीकडून येताना भिगवण मार्गे सोलापूर पुणे रोडला येईल। बारामती ते पाटस जाणारी वाहने ही बारामती, लोणी पाटी, सुपा, चौफुला आणि पाटस या मार्गाचा वापर करतील। तसेच पाटस ते बारामतीला जाणारी वाहने ही पाटस, चौफुला, सुपा, लोणी पाटी, बारामती या मार्गाचा वापर करतील। दिनांक 16 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा वाहतुकीचा मार्ग बंद राहील। वालचंद नगर व इंदापूर कडून येणाऱ्या वाहनांनी जंक्शन येथून कळस मार्गे बारामती या मार्गाने जावे आणि बारामतीकडून येणारी वाहने ही भिगवण कळस मार्गे जंक्शन कडे येतील। दिनांक 17 जुलै रोजी पहाटे 2 ते 18 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी वाहने ही बारामती, कळंब, बावडा, इंदापूर किंवा बारामती, भिगवण, इंदापूर या पर्यायी मार्गाने जातील। तसेच इंदापूरकडून बारामतीकडे येणाऱ्या वाहनांनी इंदापूर, बावडा, कळंब, बारामती किंवा इंदापूर, भिगवण, बारामती या पर्यायी मार्गाचा वापर करावा। दिनांक 18 जुलै रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत निमगाव, केतकी ते इंदापूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील। इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहने लोणी देवकर, कळस जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी देवकर, भिगवण मार्गे बारामतीकडे जातील। दिनांक 19 जुलै रोजी पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत अकलूज कडून बारामतीकडे जाणारी वाहतूक ही अकलूज, बावडा, नातेपुते, बारामती मार्गे जातील। तसेच अकलूज कडून
बारामती व पुणे जाण्याकरता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. दिनांक 19 जुलै रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर रोड हा वाहतुकीसाठी बंद राहील. त्याऐवजी मालोजी राजे चौक ते महात्मा फुले चौक या बायपास मार्गाचा वापर करावा. दिनांक 19 जुलै रोजी पहाटे 2 ते 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. त्याकरता इंदापूर, हिंगणगाव, टेंभुर्णी, गणेशगाव, मलीनगर, अकलूज तसेच अकलूज, नातेपुते, वालचंद नगर, जंक्शन, भिगवण या पर्यायी मार्गाचा वापर करावा. या सर्व काळात जर एखादी संशयास्पद वस्तू, व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. शासनातर्फे घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे ही सर्वांना विनंती आहे. महिला वारकऱ्यांसाठी वारीचा अनुभव सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पुणे ग्रामीण निर्भय पथके या काळात वारी सोबत कार्यरत राहणार आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दल आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. आपणही पोलीस दलास सहकार्य करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या आणि संयमाने पार पाडावा ही सर्व वारकऱ्यांना नम्र विनंती. पालखी सोहळ्यादरम्यान ड्रोनचा वापर करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण. धन्यवाद.